चला ओपनिंग पेअर येऊ द्या. सलामीची जोडी लवकरच पाठवून द्या. ओपनिंग पेअर दाखल झालेले आहे. स्ट्रायकिंग एंडला गणेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला शिवाजी. त्याचबरोबर बिंदास ब्लास्टरच्या वतीने गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार होत असलेला आपण बघू शकू के के. कैलास मडवी दाखल होत आहेत गोलंदाजीसाठी. पहिला सेमीफायनलचा सामना सामना सुरू होत आहे. गणेश पहिल्या चेंडूवर बाद. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. चेंडू बीमर आहे की नाही हे तपासायचे तिसऱ्या पंचांना. फेअर डिलिव्हरी, त्याचमुळे फलंदाज गणेश बाद. बेंजो चेंडू अत्यंत चांगला आहे. फुल लेनचा चेंडू इथे आपण बघतो मिस बाय व्हेरी लिटिल मार्जिन. थोड्याफार फरकाने यष्ट्या वाकायच्या राहून गेलेल्या आहेत. निर्धाव चेंडू. के के कैलास मडवी चांगली गोलंदाजी करतायत. पुढे आले, लॉफ्ट केलं, चेंडू सीमा पार चौका. इथे फलंदाज बाद. हवाई मार्गे फटका खेळला होता. सीमारेषेच्या अगदी वरून हवाई मार्गे चेंडू निघून गेला होता. षटकार इथे मान्य नाही, त्याचमुळे फलंदाजाला बाद देण्यात आलेला आहे. प्रशांत ऑन ड्राईव्हचा फटका प्रशांत खेळतायत. एक धाव इकडे मिळते. ही धाव अत्यंत महत्वाची होती, कारण या अगोदर आपण पाहिलं होतं 2 फलंदाज बाद झाले होते. गावदेवी संघाने 5 मधून 5 सामने जिंकलेले आहेत. प्रतिस्पर्धी संघ बिंदास ब्लास्टरची कामगिरी सुद्धा दर्जेदार राहिलेली आहे. फुल लेंथ मध्ये कन्वर्ट करत असताना इथे एक क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करतोय. सेफ अटेम्प्ट आहे, हरकत नाही, सगळ्यांनी पाहिलंय. फार दूरवर आहे क्षेत्ररक्षक, हरकत नाही. अनावश्यक रीतीने आपल्याला तिसऱ्या पंचाची मागणी करण्याची मला असं वाटत नाही तितकी गरज आहे. 3 धावा धावपलकावर. समोर खेळतायत चेंडू सीमा पार. पहिलं षटक संपले, ज्यामध्ये धावपलकर धावा आपण पाहिल्या तर ते आहेत 7. 2 गडी गमावलेले आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना आहे गावदेवीने. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे बिंदास ब्लास्टर्सने. चला दुसरं षटक सुरू करूया लगेचच. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज नियुक्त करा. ब्रह्ममुहूर्त तर निघून गेलेले, आता 3 वाजले. इतका वेळ जर झाला तर सकाळी सूर्य सुद्धा उगवू शकतो.
घोळगाव प्रीमियर लीगची सुरुवात मावळत्या सूर्याने झाली होती, आता शेवट उगवत्या सूर्याने करायचंय बहुतेक. फुलटॉस, एक पूर्ण, दुसरीचा एक मार्गी प्रयत्न, इथे फलंदाज बाद. फुलटॉस, क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह. फक्त एक धाव शिवाजी यांच्या खात्यामध्ये. सांघिक संघाच्या धावा आता इथून पुढे आपण पाहिल्या तर त्या जाऊन पोहोचलेल्या आहेत 9 वर. कमीत कमी 35 धावा तरी धावपलकावर लागतील. एज लागली, मागे चेंडू जातोय, प्रोटेक्शन अवेलेबल. संघ कर्णधाराचं कौतुक असेल, त्याने डीप मध्ये खरं तर इकडे असा फिल्डर नियुक्त केला होता थर्डमॅनला. खूप पाईन चेंडू निघून गेला होता. अक्षय पाटील होते तिकडे क्षेत्ररक्षक, पुढे आले, चेंडूला फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलं, क्षेत्ररक्षकाने कामगिरी चांगली केली. एक धाव इकडेही मिळालेली आहे. एका धावेने धावपलक पुढे जात असताना आपण बघू शकू 11 धावा बनलेल्या आहेत. इथे फुलटॉस होता, पायचे चेंडू पैचा संपर्क तर करता आला नाही. दोन्ही पंच स्थिर आहेत. एक धाव मिळालेली आहे. चेंडू पैचा संपर्क आला होता, हलकासा कड लागली होती. या बेस पायचे इथे आणखी एक चांगला चेंडू गोलंदाजाने फेकलेला आहे आणि हे षटक संपलं. या षटकाचा विचार केला तर फक्त 5 धावा इथे खर्च केलेले आहेत गोलंदाज हरेशने, अर्थात के ने. तिसऱ्या षटकाला सुरुवात मिळते. पाहायचंय अक्षयकडे हे षटक दिलं जाईल की इतर कोणत्या फलंदाजाला हे षटक टाकण्याची जबाबदारी दिली जाईल. प्रेम पाटीलकडे जात आहेत. आणखी एक चांगले गोलंदाज आहेत प्रेम पाटील, संघाचे संघनायक आहेत बिंदास ब्लास्टरचे. दोन्ही संघ शांत खेळत आहेत, तितके अग्रेसिव्ह दिसत नाहीत. हा फटका इथे फसला होता, परंतु आता तो चांगला आहे. थँक्यू. या वेळेला साजन कसा येणार? ऑन ड्राईव्ह, चेंडू सीमा पार, चौकार. साजन येईल न येईल माहित नाही, परंतु 2 चौकार आलेले आहेत, ते महत्वाचे आहेत. इथेही चांगला फटका होता फलंदाजाचा, परंतु नॉनस्ट्रायकिंग एंडला शिवाजी यांच्या शरीराला तो आदळून चेंडू आडलेला आहे. अवरोध निर्माण झाला. धावपलक पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत बनलेले 21-21. पुढे सरकले, नो बॉल. 1+1 2 मिळाल्या. अतिरिक्त धावांपासून वाचावं लागेल गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना. पहिल्या षटकात 7 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 5 खर्च झाल्या होत्या, परंतु या षटकामध्ये धावा बनतायत. आणखी 3 चेंडूचा खेळणे शेष आहे. धावपलक 23 वर जाऊन पोहोचलंय. फटका खूप चांगला आहे, चौकार. चांगला कव्हर ड्राईव्ह खेळला होता फलंदाजाने. मला असं वाटतं ऑफ ड्राईव्ह होता, अगदी मिड ऑफच्या जवळून निघून गेला होता, चौकार.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अधिकची ताकद वापरायची होती, फलंदाज बाद. धाबा आहेत 27 आणि आणखी एक चेंडू येणं शेष आहे या षटकातील. 35चा आपण विचार केला होता पाहिजे, त्या दिशेने धावफलक तर पुढे चाललेलंच आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, हेमंत पाटील अर्थात बंटी. समोर खेळत आहेत, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका एकाच धाव दरम्यान इकडे मिळते. षटक संपताय, 3 धावफलक आहे 28. चला चौथं षटक लगेच सुरू करूया. अधिकची मिडल कॉन्फरन्स टीम मीटिंग आता अलाउ करू नये. संघ कर्णधाराला विनंती आहे, आपणही त्या गोष्टीकडे लक्ष देत असताना सगळ्या संघ सहकार्यांना सूचित करा. चौथ्या षटकासाठी मला असं वाटतं आता अक्षय येतील, कारण याच अक्षयने सहा चेंडूंमध्ये 6 धावा डिपेंड केले होते अक्षयने. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, टाइमपास करू नका असे आमचे पंच म्हणतायत दिनेशजी भामरे. चौथं षटक अक्षयचं. स्टॅकिंग इन द बॅटर हेमंत पाटील. फुलटॉस, क्षेत्ररक्षण गचा, चौकार. अक्षय बंटी समोर आले, किती फटका केलाय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे हवाई मार्गे निघून गेलेला आहे. तिसरे पंच बाउंड्री चेक करत आहेत. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे ऍक्च्युअली लँड झालेले डायरेक्ट. थांबा थांबा, तिसरे पंच निर्णय देत आहेत. आपण कोणीही टाइट बॉल आहे, तिसरे पंच बघतायत. आपण कोणीही वादविवाद करू नये. चौकार. ती जी धूळ दिसते ती टप्पा पडल्यानंतर दिसते आपल्याला, त्या अगोदर टप्पा पडलेला आहे. या सगळ्यांनी त्यावेळेचा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलेला आहे. अक्षयचा हा चेंडू आपण बघत आहोत. नीटचा चेंडू फेकलेला आहे गोलंदाज अक्षयने. चौथं षटक सुरू झाले, धावफलक 36. पुढे आले, ऑलराऊंडर फटका खेळतायत. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. दुसऱ्या धावेसाठी प्रेशराईज केलं जात नाही. 2 चौकार खर्च केलेले आहेत अक्षयने. दोन्ही बाजूने चेंडू टर्न करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे, त्यामुळे त्यांची गोलंदाजी घातक बनते. 2 चेंडू शेष, 37 धावा.
पुढे आले, समोर खेळले, नो चान्स फॉर एनी फिल्डर, 4 रन्स. थँक्स अ लॉट. शेवटचा चेंडू. इथे फुल टॉस, जेल सुटला. एक पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, 2 पूर्ण आणि 43 धावा धावपलकर जोडल्यात आलेले आहेत. सुरुवातीची 2 षटकं अडखळत सुरुवात झाली होती. पहिल्या 2 षटकांमध्ये 12 धावा आल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये 16 धावा आलेल्या आहेत आणि चौथ्या षटकाचा विचार केला तर यामध्ये 15 आलेले आहेत. त्याचमुळे धावपलक बनलेला आहे 43 आणि 44 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी बिंदास ब्लास्टरला. सेकंड सेमीफायनलचा टॉस आपण इकडे संपन्न करत आहोत. विनंती असेल दोन्ही कर्णधार या. तर टॉससाठी या दोन्ही संघनायक. टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. सेकंड सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. एकशित टायगर आणि देवेश रॉयल. नेक्स्ट मॅच सेकंड उपांत्य फेरीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघनायकांमध्ये टॉससाठी या आमच्या टॉस बॉक्समध्ये. टीम गावदेवी क्षेत्ररक्षण सज्ज करा. त्याचबरोबर बिंदास ब्लास्टर्स आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. देवेश रॉयल संघनायक टॉस कॉल करेल. टेल कॉल आहे आणि देवेश रॉयल संघाच्या संघनायकाने रॉयल एकशित टायगर संघाने टॉस जिंकला. फक्त निर्णय संघाचा आहे. फिल्डिंग घेतलेली आपल्या संघाला अधिक शुभेच्छा. टॉस बॉक्सवर न्यूज आहे. एकशित टायगर संघाने टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मी घेऊन जातोय टॉस बॉक्सवरून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये. बॅक टू कॉम बॉक्स सुनील सेलके सर. खूप खूप धन्यवाद सुभाष जुमा सर. एकशित टायगर आणि देवेश रॉयल या दरम्यान यानंतर सेकंड सेमीफिनालेचा सामना तिकडे होणार आहे. इथे 43 बनल्यात, 44 बनवायचे सामना जिंकण्यासाठी, ते म्हणजेच बिंदास ब्लास्टरला. चला सामना सुरू करूया. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. के अर्थात कैलास आणि त्याच्याबरोबर विनीत. नॉन स्ट्रायकिंग एंडला गोलंदाज छोटू गोलंदाजीसाठी तयार होत असलेले आपण सगळेजण बघत आहोत. 44 इज द टार्गेट अहेड ऑफ बॅटिंग टीम बिंदास ब्लास्टर्स. पहिली 2 षटकं अवघ्या 12 धावांची होती, परंतु त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये 31 धावा आल्या होत्या आई गावदेवीसाठी. छोटू, सामना सुरू. पहिला चेंडू फुल टॉस. ड्राईव्ह करतायत गणेश यांचं अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण. जिथे ड्राईव्ह करत असताना कडक फटके येतात त्याच जागेवर गणेश क्षेत्ररक्षणासाठी उपस्थित आहेत.
कडक फटका, कडक अति कडक चौकार. दोन चौकार आले. या अगोदर क्षेत्ररक्षणामध्ये चूक झाली होती, चौकार गेला होता आणि त्यानंतर लगेचच झालेल्या जखमेवर मीठ सोडलेलं आहे फलंदाज विनीतने. त्यानंतर एक अति कडक चौकार त्याने खेळलेला आहे. विनीतसाठीचा हा चेंडू चांगला आहे, उजवेष्टीच्या बाहेरचा, फक्त एक धाव इकडे मिळेल. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 10. वनमॅचचे 44. 11 धावा प्रत्येक षटकामध्ये हवेत. कमी गतीने चेंडू फेकलाय. इथे क्षेत्ररक्षण चांगलं आहे. एक धाव दरम्यान इकडे मिळेल. आता शेवट कसा असेल या षटकाचा हे पाहायचं आहे. चौकार. इथे आता नजर आहे चेंडूवर क्षेत्ररक्षकाची. एक धाव मिळाली. पहिलं षटक संपलं. धावा 12. हाईट बीमर चेक करायचंय. तिसरे पंच गोपीनाथजी पाटील साहेब यांच्या वतीने प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये. बारा धावा धावपलकर जोडण्यामध्ये यश मिळालेले. प्रथम फलंदाजी करत असताना कैलाश आणि विनीत या आघाडीच्या फलंदाजांना फेअर बॉल. फलंदाज सुद्धा क्रीजच्या बाहेर आहेत. दुसरं षटक इथे सुरू केलं जात आहे. फलंदाज तयार व्हा. गोलंदाज तिथे गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. चं टार्गेट. आणखी एक ड्राईव्हचा फटका. छोटूचं समर्पण बघा. खूप चांगलं क्षेत्ररक्षण छोटू याच्या वतीने झालेलं आहे. ते ज्यावेळेस गोलंदाजी करत होते त्यावेळेस एक चौकार गेला होता क्षेत्ररक्षकांच्या चुकीमुळे, परंतु त्याचा विचार न करता इथे स्वतःला झोकून देत आहेत. पुढे आले पुन्हा एकदा छोटू. या अगोदर डायव्हिंग एफर्ट छोटूने केला होता. आता मात्र कंपॅरेटिव्हली सोपी फिल्डिंग होती त्यांच्यासाठी. उजव्या बाहेर स्ट्रेट टू द फिल्डर. चांगलं क्षेत्ररक्षण. धाव पूर्ण. चांगलं क्रिकेट दोन्ही संघांच्या वतीने आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे. केतन पुढे आले. फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला. आणखी एकदा समर्पित वृत्ती. व्हॉट ए ग्रेट फिल्डिंग. आणि याच बरोबर आता दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होऊ शकतात, परंतु आता केतन यांना त्यांना बाद करायचं नाही. फलंदाज स्वतः सांगतात की दम असेल तर मला बाद करा, परंतु तसं काही झालेलं नाही. ग्रेट बॉल गुड बॉल. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर आपण बघतो आहोत की नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बाद होऊ शकले असते. के अर्थात कैलास. हा इथे फटका चांगला होता, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलेला आहे. मला असं वाटतं बॅटरने चेंडू अडवलेला आहे. आणि हे षटक संपतंय. 2 षटकं संपली. पहिल्यामध्ये धावा होत्या 12. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या गोलंदाज केतनने. तिसरं षटक सुरू केलं जाते. चला उशीर करू नका. तिसऱ्या षटकाची जबाबदारी लगेचच गोलंदाजाकडे द्या बंटी, आणि लगेचच आपण क्षेत्ररक्षणासाठी यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक म्हणून जा. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी मला असं वाटतं बंटी यांनी स्वीकारलेली आहे. स्वतः कर्णधार तो निर्णय घेत आहेत. मला असं वाटतं शिवाजी यांनी पाण्यासाठी कॉल केला होता, ते षटक घेऊन येतील की काय, परंतु तसं काही झालं नाही. बारा चेंडूंचा खेळ. 27 धावांची गरज आहे. 13.5 धावा प्रत्येक षटकामध्ये हव्यात. विनीतच्या पायांमधला चेंडू चौकार.
थँक्यू. नो बॉल, चौकार. जॉनीचा मसाला ऐकवला इथे बेंजो पार्टीने. इथेही या गोलंदाजाला कुटलेलं आहे फलंदाजाने. अँगल क्रिएट करून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न ते केला जातोय. डॉट बॉल, लगेचच चांगला रिप्लाय गोलंदाज हेमंत अर्थात बंटी यांचा. हा चेंडू चांगला बॅकफुटला गेले, चांगला फटका फॉर रन्स. थँक्यू. वन साइड हिरो फलंदाज विनीत आतापर्यंत 5 चौकारांनिशी मैदानाच्या आतमध्ये खेळतो. चांगला दमखम त्याने दाखवलेला आहे फलंदाजीमध्ये. व्यक्तिगतरित्या 25 धावांचं त्याने कॉन्ट्रीब्युशन केलेले. 9 चेंडू 14 धावा. विजयाचा अंतर कमी होत चाललेले फलंदाजांच्या रनचेसचा जर आपण विचार केला तर. आणखी एकदा चांगलं क्षेत्ररक्षण छोटू याने प्रभावित केलेले. 2 धावा पूर्ण. विजय इथे आता दुस्तर बनत चाललेला आहे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. या विजयाच्या मध्ये विनीत नावाचा खेळाडू उभा आहे. हा चेंडू चांगला होता. ज्याला बाद करायचा आहे तो प्रत्येक चेंडूवर बाद होण्यासाठी तयार आहे, परंतु त्याला बाद केलं जात नाही. पुढे आले होते, कमी गतीने परास्त केलं होतं. यष्टी रक्षकाची कामगिरी बघा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाणार नाही. आणखी एकदा शर्यत जिंकल्याप्रमाणे के बॅट वर करतायत. अनैच्छिक क्रिकेट आहे. फलंदाज केकेला बाद व्हायचंय, परंतु त्यांना प्रतिस्पर्धी संघ बाद करत नाही. 6 चेंडू 11 धावांची गरज आहे. 6 मध्ये 11. बघा, खूप उशिराने तुम्ही तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. ती जी नोबॉलची रेषा आहे ती व्यवस्थितरित्या चेक केली जाईल. चेंडू नेमका कुठे लँड झालेला हे पाहिलं जाईल. फलंदाजाने चॅलेंज केलेले मैदानी पंचांच्या निर्णयाला. खूप पुढे, खूप पुढे चेंडू आहे. 6 चेंडू 11 धावा. काय घडेल या सामन्यामध्ये हा बघा. ऑनस्क्रीन रिप्ले आपण बघतो. परत एकदा बघा फलंदाज. आणि 6 चेंडू 11 धावा. यावेळेस इथे चिप केलेलं आहे. इथे दुसरी धाव पूर्ण असेल की चेंडू सीमा पार जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे पूर्ण झालेले आहेत. बॅकअप यासाठीच महत्वाचं आहे. ते बॅकअप दिलं होतं या क्षेत्ररक्षकाने. गोलंदाज शिवाजी यांची ही खरं तर इथे अग्नी परीक्षा आहे, कारण 6 मध्ये त्यांना 11 डिफेंड करायचे आहेत. चतुर चाणाक्ष गोलंदाज जरूर आहेत. विनीत सलामीसाठी आलेले. हे दोन्ही फलंदाज सलामीसाठीच आलेले आहेत. एकही फलंदाज आतापर्यंत गमावला नाही. बिंदास ब्लास्टर्सने हा चौकार नाही, षटकार. फलंदाज बाद. नवीन फलंदाज हरेश दाखल होत आहेत. हरेश मडवी आणि के मडवी हे दोन्ही बंधू आहेत. आता
4 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. 9 धावांची गरज आहे. हा फटका चांगला आहे. 2 षटरक्षकांच्या मधून चौकार. चेंडू समोर ठेवतोय गोलंदाज, त्याचमुळे फटके हे समोरच्या दिशेने येतील. त्यासाठी क्षेत्ररक्षणाची रचना तर झाली आहे, परंतु ती भेदण्यामध्ये यश मिळालेले फलंदाजाला. 3 चेंडू 5 धावा हे समीकरण आहे मेगा फिनाले मध्ये पोहोचण्यासाठी. पायांमध्ये चेंडू, चौकार. थँक्यू. गोपीनाथ पाटील यांच्या वतीने विनीत यांच्यासाठी 500 रुपये. 43 धावा झालेले आहेत, म्हणजे स्कोर लेवल मध्ये आलेले आहे. 2 चेंडूंमध्ये 1 धावेची गरज. पाहायचंय हा चेंडू जर निर्धाव आला तर या सामन्यामध्ये मग आपण बरोबरीत सामना सुटल्यानंतर काय होणार आहे याची चर्चा करू. क्षेत्ररक्षक आता खूप जवळ आलेले आहेत. दीपावलीच्या वेळी गृहिणी ज्या पद्धतीने रांगोळी पूर्ण करण्यासाठी ठिपके देतात, त्या पद्धतीने आता सगळीकडे क्षेत्ररक्षक शेजारी वाढलेले आहेत फलंदाजाचे. 2 चेंडू 1 धाव. 2 चेंडू 1 धाव. काय घडेल? हा चौकार. थँक्यू. 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 तुषारजी यांच्या वतीने विनीत पाटील यांच्यासाठी 1000 रुपये. विनीत आपण या. त्याचबरोबर बिंदास ब्लास्टर्स ग्रुपला सुरेशजी राजाराम पाटील यांच्या वतीने बिंदास ब्लास्टर ग्रुपसाठी 500 रुपये. या. तुषार यांच्या वतीने विनीत यांच्यासाठी 1000 रुपये. आकाशजी पाटील यांच्या वतीने 1000 रुपये. आकाश पाटील यांच्या वतीने 1000 रुपये. थँक्यू. 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 चला इथे बक्षीस आपण वितरित करूया.